डिपार्टमेंटला कमिशनर समजतोस का रे? कमिशनर नाही, पण बेकायदेशीर धंदे पकडून त्यावर कमिशन मात्र कमवतो. कोणती होईल तवायसाठी पंगा घेणार? असू दे, ती तवाय होण्याच्या अगोदर एक आपला नारी आहे. एक आपल्या नारीची इच्छा पोहोचवण्यासाठी प्रताप आपल्या जीवावर सुद्धा खेळेल. कळलं का? अरे खेळले प्रताप, आज के दिन ही खेळले. क्योंकि शायद कल का सूरज तेरे नसीब में नहीं होगा. प्रताप आणि तू तर तडीपार होतो ना भडव्या. आणि माझ्या हुकमाशिवाय तू हे एरियात कसा घुसला रे? अबे 2 दिवस हवालात मध्ये राहशील ना, सारी अक्कल ठिकाणार आहे तुझी. शेर सिंह को सवाल पूछना पसंद नहीं है. मला हे माझ्या समोर उंच आवाजात बोलायला खपत नाही. एका बाजीरावचा असा पार्श्वभागावर माग देईल ना, की सकाळी जेव्हा बसशील ना तेव्हा माझी आठवण करशील. इन्स्पेक्टर SP माने, सदाशिव पांडुरंग माने. माने तर माने, नाही तर दुनिया जाणे. या भडव्याला घेऊन जा. चल. अबे बोकडा, अशी गाडी फादरीन ना तुझी, दिसून जाशील गुंडागर्दी. आणि हो ए कर्नाटा, याचं नाव काय म्हटलं? प्रताप उस्ताद. हा तर प्रताप उस्ताद. तुमच्यासाठी फक्त प्रताप. व्हेरी गुड. काय तर माझं नाव तुम्हाला माहितच पडलंय की मी इन्स्पेक्टर SP माने, सदाशिव पांडुरंग माने. माने तर माने, नाही तर दुनिया जाणे. तुझी फाईल वाचली मी. तू काम चांगले करतो, पण जरा काम करण्याची पद्धत तुझी चुकीची आहे. तेव्हा मी जरा थंड डोक्याचा माणूस आहे. माझ्या एरियात मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कसलाही दांगडू नको. तेव्हा म्हणून त्याला फक्त वॉर्निंग देऊन सोडतोय. नाहीतर काय प्रताप साहेब, कायदा सर्वांसाठी सारखा असतो. राजा काय आणि रंक काय. तेव्हा मी जोपर्यंत आहे तेव्हा शांतता असू द्या. डोक्याला ताप देऊ नका. भेटू आपण, पण भेटू रे. मला असं वाटतं की आपली भविष्यात कधी भेट होऊ नये. तेव्हा जरा सावधगिरीने. हा सन्नाटा, तू चल माझ्यावर. खरंच काय नाही केलं इन्स्पेक्टर साहेब, खरंच काय नाही केलं. तू चल माझ्या बरोबर. ओ इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला म्हणून सांगतो, मला उस्तादच्या बहिणीच्या लग्नाच्या भरपूर तयाऱ्या करायच्या. मी ते म्हणतात ना, खायच्या गिलास थोडा 25 ग्लास काय 25 रुपयाचा होतो का रे? लस्सीचा. तू चल. तुला लस्सी, रम, वडका सर्व एकातच पाचतो. एकत्र. चला 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 चल. प्रताप, भेटूया आपण, पण चांगल्या अवस्थेत. चलो. इन्स्पेक्टर साहेब, बऱ्याच दिवसानंतर या एरियामध्ये तुमच्यासारखा सच्चा इन्स्पेक्टर बघितला. सन्नाटा बोलला तुमच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून.
अनोळखी माणसांकडून मी कुठलीच मदत स्वीकारत नाही का? नको परके पैशासाठी काही करायला तयार आहे. पैशात ना गोरगरिबांची मदत करून आपली 5 लाख होते. यानंतर ही सोनं कधी आपल्या प्रेमाची भीक मागायला येणार नाही. का घमंड ठीक नाही. कधी असं ना हो की स्वतःच्या प्रेमाची भीक मागायला कधी या सोनमच्या पोटीची आजपर्यंत हा प्रताप एकटा जगत आलाय आणि एकटा सगेल. अरे तुझ्यासारख्या तवाय भाई बरोबर हा प्रताप कधी प्रेम करू शकत नाही. प्रेम, अरे प्रेम काय हे तरी ठाऊक आहे का तुला? प्रेमाच्या गोष्टी करते. मी आता त्यांना हातावून दिलं म्हणत आहे.
करण्यापलीकडे काय करू शकतो? आवाजात सांग तुम्ही बघते का यामध्ये हे बघा माझे दागिने आणि हा पाहतो साला चोर. काय बोलताय तुम्ही? बघितला वाजला चोर तो चोर वर चिरचोर मुकटान सांग माझे पैसे दागिने कुठे तुम्हाला माझ्यावर म्हणून आणत ते कुठले पैसे बोलता का तुम्ही? कुठले पैसे तुमचे आणले मी? हे राधे रंगी हात पकडला गेला तरी याची उजळी बघा. मुकटान सांग माझे पैसे दागिने कुठे ते तुम्हाला माझ्यावर जे वाटेल ते तुम्ही बोलू नका. मी तुम्हाला सांगतो मी तुमचे काही आणलेले नाहीये. बाहेर एवढी मोठी गर्दी कशी? पोलीस पोलीस माझ्या घरात काय या सरपंच या समजा गावाच्या बैठला करता तुम्ही आता आपल्या घरच्या बैठला करा. कशाचा फैसला शेठजी? आणि माझ्या घरच्यांनी काय अपराध केला की आज पोलीस माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचले? एवढ्या आमच्या वयात बोलू नका सरपंच. आता तुमची लायकीच राहिली ना. त्याला करा तुमच्या छोकरा याच्या गुंडगिरी पायी गाव अधिक परेशान आहे. आता यानं कहत केला बंदुकीच्या धाकावर संपूर्ण तिजोरी खाली गेली मी. गाववाल्यांचे कागदपत्र दागिने माझ्याकडे गिरवी होते. बाबूजी मोठा बोलता मी तसं काही केले नाहीये. ते बांगड्या त्यांनी स्वतःच्या हातून बोला मी. राधे कृष्ण हाताने दिल्या. मी माझ्या बाप्पाला कधी मरताना या हाताने गंगाजल काढलं नाही. त्याला हे दागिने काही स्वतःच्या हाताने शेठजीला दिल्या होत्या त्या करण्याची काय गरज होती? त्या बांगड्या तुम्ही स्वखुशीने नाही तर नाही लादा दिल्या. त्या लक्ष्मीच्या बांगड्या लक्ष्मीच्या बांगड्या इतर कोणाला द्यायचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. गरिबीला चादरीत लपविण्याचा अधिकार एका बापाला नाही, पण चोरी करून आपल्या खानदानीला आपल्या बापाच्या तोंडाला काळा फसण्याचा अधिकार एका मुलाला आहे. गरिबी चटणी भाकर खाऊन मी माझी ओळखपर्यंत ताट ठेवली होती. ताटमान तुझ्या मला खाली घालावे लागत आहे. काही केलेलं नाहीये. शेठजी, माझ्या पगाराबद्दल मी तुमची माफी मागतोय.